आणि याची चव आहे अरररर एकदम खतरनाक. तर चला बघूया आपण तयारी. तर ही तर मी एक गड्डी मेथीची भाजी घेतलेली आहे, तोडली आहे मी. ह्याला तोडून धुवून घेतलेली आहे स्वच्छ. आणि ह्याला कट नाही केलं, कारण कट केलेली मला नाही आवडत, त्याच्यामुळे मी अशी ठेवलेली आहे. आणि त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे आहेत कच्चे, तर आपण भाजून नंतर घेणार आहे. आणि फोडणीसाठी आहे हिरवी मिरची आहे. मी हिरवी मिरची 4 ते 5 हिरवी मिरची घेतली आहेत. आणि 10 ते 15 अशा लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत सोलून. आणि त्यानंतर जिरे आहे, मीठ आहे आणि हळद. आणि हे अशी भिजवलेली डाळ आहे. तर मी डाळ पण टाकणार आहे त्यामध्ये मुगाची. तर तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकताय, अगर नाही टाकू शकताय. तर चला बघूया तयारी आपण. तर चला आपण गॅस चालू करून घेऊया. हा गॅस एकदम जास्त मोठा होतो, कारण छोटासा गॅस आहे. थोडासा मोठा करू आपण. सगळ्यात अगोदर आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजून घेतलं की असे छान लागतात खरपूस. तुम्ही कच्चे पण टाकू शकताय. तर चला आपण शेंगदाणे भाजून घेऊया थोडे. चला हे शेंगदाणे पण आपले भाजलेले आहे छान. तर आपण डायरेक्ट याला उकळीमध्येच काढून घेऊया, कारण आपल्याला उकळीमध्येच कुटायचं आहे ना. तर आपण उकळीमध्ये काढून घेऊया. हे तोपर्यंत गार होतील. आणि हे लसूण आहे, जे आपण लसूण थोडं थोडं उकळीमध्ये, हे लसूण आहे आपण सोलून घेतलेलं. तर आपण उकळीमध्ये याला मोठं मोठं थोडं कुटून घेऊया, कारण जास्त बारीक झालेलं पण छान नाही लागत. त्याच्यामुळं आपण थोडं थोडं ह्याला कुटून घेऊया मोठं मोठं. तर आपण इथं 2 माप तेल टाकणार आहे. त्याचबरोबर आपण जिरे पण टाकणार आहे थोडेसे. जिरा मला आवडतो जास्त. आणि हे लसूण आहे कटके आपण जे कुटून घेतलेलं. तर आपण लसूण पण टाकूया. थोडंसं लाल झालं की आपण हिरवी मिरची टाकूया. आणि कधी पण ना लोखंडाच्या कढईमध्येच भाजी बनवायची, कारण लोखंडाच्या कढईमध्ये भाजी बनवलेली ना एकदम पौष्टिक पण असते आणि आपल्या शरीराला चांगली पण असते. तर त्यामुळं मी जास्त लोखंडाच्या कढईमध्येच बनवते भाज्या वगैरे. पण काय काय बोलतात की म्हणजे लोखंडाच्या कढईमध्ये भाजी जर आपण जास्त वेळ ठेवलो तर ती म्हणजे गजल्यासारखी अशी लालसर दिसते आणि काळी दिसते. त्यामुळं भाजी बनवली की लगेच आपण दुसऱ्या टोपामध्ये काढून घ्यायची. मग ते काळी पण नाही होणार आणि खायला पण छान लागणार. तर चला आपण हिरवी मिरची टाकूया. हिरवी मिरची कुटून पण टाकतात कोण कोण, तर मी कट करून टाकलेलं. थोडीशी हिरवी मिरची लाल झाली की मग समजून जायचं की आपला मसाला एकदम मस्त भाजलेला आहे. अजून लसूण पण थोडा थोडा कच्चा आहे. लसूण पण चांगलं लाल होऊ द्यायचं. तर मसाला पण भाजलेला आहे. तर आपण यामध्ये थोडीशी हळद टाकूया.
थोडंसं फिरवून घेऊया हळद मिक्स होईपर्यंत. आणि त्यानंतर आता जी आपण भाजी धुवून घेतलेली आहे ती भाजी टाकूया. कारण आत्ताच मीठ टाकलेलं लागू होतं भाजीला, त्यामुळं आपण मीठ पण टाकून घ्यायचं आहे. आता ह्याला मस्त असं फिरवून घेऊया. छोटा गॅस असल्यामुळं थोडंसं हलतं आहे, पण काय हरकत नाही आहे. चला, हे आता आपण मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं. त्यानंतर आपण हे टाकूया, जी भिजवलेली डाळ आहे ते टाकून घेऊया आपण. कधी पण डाळ अगोदर भिजवायची, कारण ते जास्त शिजली नाही जाणार भाजीमध्ये. अगर जर डाळ जास्त शिजली तर भाजी खायला मजा नाही येणार. त्यामुळं आपण अगोदरच डाळ भिजवून ठेवली होती. पण आपण मस्त फिरवून घ्यायचं आहे याला. आणि यामध्ये आपण पाणी नाही टाकायचं, कारण मेथीच्या भाजीला पाणी सुटलेलं असतं, कारण धुतलेली असते आपण मेथीची भाजी, त्यामुळं. आणि हे तेलामध्येच असे छान होऊन जाते. तर आपण ह्याला वाफेवरतीच शिजवायचं आहे. आता आपण प्लेट झाकून मस्त अशी वाफेवरती भाजी शिजवून घ्यायचं आहे. आणि गॅस पण थोडासा कमी करायचा आहे, कारण जास्त गॅस केला की भाजी करपते. त्यामुळे मी थोडासाच गॅस ठेवलेला आहे. आणि त्यानंतर जे आपण शेंगदाणे भाजून ठेवलेले आहेत तर ते आपण कुटून घ्यायचे आहेत. कारण हे पण जास्त कुटायचं नाही आहे, थोडंच आपण कुटून घेणार आहे शेंगदाणे पण. शेंगदाणे कुटून घेऊया. शेंगदाणे पण गार झालेले. तर हे शेंगदाणे आपण जास्त म्हणजे बारीक करायचं नाही आहे, मोठंच आपल्याला कुटून घ्यायचं आहे. जसं आपण लसूण कुटून घेतलेलं होतं तसंच आपण ह्याला व्यवस्थित कुटून घ्यायचं आहे. कारण खाताना शेंगदाणा म्हणजे आला ना असं दाताखाली तर एकदम कुरकुरीत आणि छान लागतो. त्याच्यामुळं आपण मोठं ह्याला ठेवायचं आहे. बारीक केलं की छान नाही लागत तेवढं. तर आपली भाजी आता शिजली असेल, बघूया आपण उघडून. चला, मस्त शिजलेली आहे भाजी आपली. तर आपण शेंगदाण्याचं जे कूट आपण कुटून घेतलेलं आहे ते टाकूया. आणि थोडासा मोठा गॅस करूया, थोडासा. कारण हा गॅस असा आहे, जेवढा थोडंसं हळू करायला गेलं ना एकदम मोठा गॅस होतो. तर चला, आपण शेंगदाणे टाकून घेऊया. हे आपण शेंगदाणे कुटून घेतलेले आहे उकळीमध्ये. शेंगदाणे आपण नंतर का टाकायचे, कारण हे चिटकलं जातं कढाईला शेंगदाण्याचं कूट, त्याच्यामुळं आपण नंतर टाकतो. आणि जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. आणि तुमची भाजीची कशी पद्धत आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकताय. तर चला, आपली झाली भाजी तयार. आता हे खाण्यासाठी एकदम तयार आहे. चला, आपली भाजी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे. एकदम असा छान वास पण येतो. तर तुम्ही कशी भाजी बनवताय ते सुद्धा मला कमेंट करून तुम्ही सांगू शकताय. आणि जे कोणी माझ्या चॅनलला
सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी अगोदर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा ब्लॉग शेअरसुद्धा करा. तर अशी मस्त गरम गरम चपाती पण बनवलेली आहे. तर चला, भाजीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा सांगू शकताय तुम्ही.